नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजे सन 2025-26ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी पडणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 6वीची इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊया. इयत्ता 6वी इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट, यालाच आपण आकारिक चाचणी क्रमांक 1 असंही म्हणतो. एकूण 20 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे चालू शैक्षणिक वर्ष 2025-26ची. ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ मिळणार आहे. साधारणतः 18 ऑगस्टनंतर आपल्या शाळेत अशा प्रकारची परीक्षा ही होणार आहे. त्यासाठी ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासून ठेवा. आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातला जे काही पहिलं युनिट आहे ते फर्स्ट युनिट या परीक्षेसाठी विचारलं गेलं आहे अभ्यासक्रमासाठी. त्यावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यासाठी या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा आणि या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला चाचणीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण हे मिळतील. बघा, क्वेश्चन 1 4 गुणांसाठी आहे. आपल्याला ABCD येतेच, ते ABCD आपल्याला स्मॉल आणि कॅपिटल लेटरमध्ये लिहायचे. बघा, एक्झाम्पल दिलेले त्या पद्धतीने तुम्ही लिहा. A पासून Z पर्यंत दोन्ही लिपींमध्ये. त्यानंतर B भाग बघा, राईट 5 वर्ड्स. ING लावून आपल्याला 5 वर्ड्स लिहायचे आहेत. उदाहरणार्थ त्यांनी स्विमिंग हा शब्द दिलेला आहे, आपण त्या पद्धतीचे शब्द बनवायचे आहेत INGचे प्रत्यय लावून. स्माइलिंग, क्राईंग, रीडिंग, लाफिंग, प्लेइंग, ड्रॉइंग. त्यानंतर C भागामध्ये 5 गुणांसाठी आपल्याला 5 शब्द दिलेले आहेत, त्यांचे रॅमिंग वर्ड आपल्याला लिहायचे आहेत. या व्यतिरिक्तही वर्ड्स तुम्ही लिहू शकतात, कारण की रॅमिंग वर्ड हे खूप असतात. एक एक्झाम्पल म्हणून मी एक वर्ड्स दिलेला आहे, तशा पद्धतीचे वर्ड्स तुम्ही तयार करून ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2चा A भाग बघा, 2 गुणांसाठी. राईट फॉलोइंग डेट इन फिगर. अक्षरामध्ये आपल्याला एक तारीख दिलेली आहे, ती तारीख आपल्याला अंकामध्ये लिहायची. बघा, मी लिहून दाखवली आहे, 9/6/2015 किंवा 9 जून 2015 या पद्धतीने ती लिहायची. त्यानंतर 1 जानेवारी 2010 2010. B भागामध्ये आपल्याला दिलेले 4 शब्द ऑर्डिनल नंबर्समध्ये लिहायचे आहेत, म्हणजे 1 फर्स्ट, 2 सेकंड, 3 थर्ड, 4 फोर्थ या पद्धतीने. त्यानंतर शेवटचा प्रश्न C ट्रान्सलेशनसाठी भाषांतर करायचं आहे दिलेल्या शब्दांचं. 5 गुणांसाठी 5 शब्द आपल्याला दिलेले आहेत. बघा, पहिला शब्द अंकल, काका मामा. अंट, मावशी काकी. कॉन्सिन, चुलत भाऊ मामे भाऊ चुलत बहीण. ग्रँडफादर, आजोबा. ग्रँडमदर, आजी. यासारखे कोणतेही शब्द आपल्याला विचारले जातील, व्यवस्थित अभ्यास करून ठेवा.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची आकारिक घटक चाचणीची 1ची प्रश्नपत्रिका इंग्लिश विषयाची उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली चालू वर्षाची. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.